श्री शिवलीलामृत अध्याय 11वा. श्री शिवलीलामृत अध्याय 11वा सार. सूत पुढे श्रोतांना कथा सांगू लागले. काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा व त्याचा विश्वासून प्रधान होता. या दोघांना पुत्ररत्न होते. ते दोघेही मित्र असून लहानपणापासून शिवभजनाची आवड व विरक्त राहत असत. अंगाला भस्म व रुद्राक्ष घालणे यांना आवडत असे. हे पाहून राजा व प्रधान यांना चिंता पडली. पुढे काय होणार? एके दिवशी राजाकडे पराशर ऋषी आले. राजाने आपली चिंता ऋषींना सांगितली. ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिले व म्हणाले, राजा हे शिवभक्त का आहेत त्याची पूर्वकथा सांगतो. पूर्वी याच देशी नंदीग्रामी महानंदा नावाची एक वेश्या आई भाऊ समवेत राहत होती. तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते. तेच हे तुझा पुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक तुमच्या पोटी जन्माला आले आहेत. कारण महानंदा ही शिवभक्त होती. तिने आपल्या नृत्यशाळेत एका शिवलिंगाची स्थापना करून ऋषी ब्राह्मणांना कथापुराण सांगत असत. ते हे पूजाव्रत व कथापुराण कोंबडा माकड यांच्या कानावर पडत असे. त्यांना तिच्या बरोबर शिवभजन घडत होते. एके दिवशी शंकराने तिची परीक्षा घेतली. सौदागराचा वेश घेऊन ते तिच्या घरी गेले. त्याचे रूप पाहून ती वेडावली व त्याचे स्वागत करून 3 दिवस मी तुमचीच आहे म्हणून सांगितले. याने आपले दिव्यलिंग तिच्याकडे दिले व चांगले ठेव, हा माझा प्राण आहे. हे जर जळाले किंवा भंगले तर मी अग्निकाष्ट घेईल. तिने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले. दोघे आसनी बसले. रात्री नृत्यशाळेला अग्नी लागला व ते लिंग जळून भस्म झाले. ती धावत आली. प्रथम माकड व कोंबडा सोडला. ते वनात पळून गेले. पुढे सौदागराने अग्निकाष्ट घेतले. ही देखील सर्वस्वाचा त्याग करून अग्नीत उडी टाकली. तेवढ्यात शंकर प्रसन्न झाले व वर मागण्यास सांगितले. तिनं कुटुंबातील सर्वांसह नंदीग्रामी सर्वांचा उद्धार करा म्हणून विनंती केली. तिची ही इच्छा पूर्ण केली. राजा हे त्या कोंबडा आणि माकड यांना उत्तम जन्म मिळाले. ते सर्वांना शिवभजनाला लावतील. परंतु वाईट एवढंच आहे की ते आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावतील. पुढे ऋषींनी राजास रुद्राध्यायाची पारायण कर म्हणून सांगितलं. सहस्त्र घटस्थापना करून ब्राह्मण हस्ते रुद्रघोष चालू केला. 7व्या दिवशी राजपुत्र बेशुद्ध पडला. तेव्हा पराशर ऋषींनी त्याचे अंगावर रुद्रोदक शिंपडले. त्या योगे तो शुद्धीवर आला. सर्वांना आनंद झाला. पुढे सुधर्माने शिवदूतांनी प्राण कसे परत आणले त्याचा सर्व अनुभव पराशरांना सांगितला व नारद तेथे प्रकट होऊन तो अनुभव खरा आहे म्हणून सांगितले. पुढे राजाने सुधर्मास गादीवर बसवले व प्रधानपुत्रास प्रधानपद दिले. तो प्रधानासह वनात गेला व कालांतराने त्यांना शिवलोकाची प्राप्ती झाली. श्री शिवलीलामृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकांदीप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. सूत म्हणे शौनकांदीप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधिजे आदरे, कंठी बांधावे 32. मस्तका भोवते 24. 6 करणी पुण्य विशेष. बांधिता निर्दोष सर्वदा, अष्टोत्तर शतमाळा. सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा.
पूजिता भाग्य विशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी, काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित, प्रजा दयाद भूसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर, लांछन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै, सुंदर सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधीजे कामिनी, सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे, गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे, श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय, असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजताची, राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी, बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्र अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती, तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी, आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करीती राव प्रधान, यांस का नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे, विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सर्वची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा, शिक्षा करिता बहुत, परी ते न सांडिती आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती काय करावे आता, तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी, जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले, जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर, ते पितृ कैवारे समग्र, जाळीले सत्र करुनिया, जनमे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले, पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक, विरंचीस दटाउनी, क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले, ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ, बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे, ऐसा महाराजा पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु, निर्धार घरा आला जाणुनी, राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती, षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष समस्तान वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे, नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करीती कोणासी, इंद्रिय भोगावरी
नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजियानी समग्र आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेन. गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी. नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत. म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त. ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशांत उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम महानंदा तियेचे. त्या ग्रामीचा तूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यंक राजस. चंद्ररश्मी सम प्रकाश शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा. वेश्या असोन पतिव्रता. नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित. नित्य लक्षत्री दळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्या समोर. तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण. तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन. नृत्य करी शिवापुढे. महानंद त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एव तिच्या संगती करून त्यांसही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोन. सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला. महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला. तन्मय झाली तेधवा. पूजा करोनी स्वहस्तकी. त्यास वैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी. कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन. म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण. मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊनी आनंद घन नमन करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण. मीही 32 लक्षणी पद्मिण. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले. सवेची त्याने दिव्यलिंग काढिले.
सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नव जाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न. जन धावो लागले चहूकडून, एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, येरी उठली घाबरी. तव वातात्मज चेतला, तशा माझी उडी घालून. कंठपाश त्यांचे काढून, कुकुट मरकट दिधले सोडून. गेले पळून वनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर. महानंदे प्रति तेधवा, माझे दिव्य लिंग आहे की जतन. महानंदे घाबरी ऐकून, वक्षस्थळ घेत बडवून. म्हणे दिव्यलिंग दग्ध जहाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाला गजशाला संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घालती. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकष्टी पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी. गजचर्म पांघुरला, नेसलासे व्याघ्रांबर. गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर. दशभुजा मिरवती, वरचे वर कंदुक झेलीत. तेवी 10 भुजा पसरोनी, अकस्मात महानंदेस झेलुनी धरीत. हृदय कमळी परमात्मा, म्हणे जाहलो मी सुप्रसन्न. महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून. विमानी बैसवी दयाळा, माता बंधू समवेत. महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पाओनी त्वरित. नगरा समवेत चालिली, पावली सकळ शिवपदी. जेथे नाही आधी व्याधी, क्षुधा तृषा विरहित. त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख. मद मत्सर नाही निशंक. जेथेचे गोड उदक, अमृताहून कोटी गुणे. जेथे सुरतरूंची वने अपार, जेथे सुरतरूंची वने अपारे. सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणींची धवलागारे. भक्तांकारणे निर्मिली,
जेथे बोसणता बोलती शिवदास, ते ते प्राप्त होय तयांस. शिवपद सर्वदा शिवपद सर्वदा अविनाथ, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष. कुकुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून, त्याच पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करीतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावितील बहुतांस. उद्धरतील तुम्हा ते अमात्यासहित भद्रसेन. गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतुकेन मी धन्य. सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करती. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणांहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकला वाटेत दुःख. हे सभा सकळीक, दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, नातरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण, झाली असती जाणपा. आजपासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर, सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर, एक सांगतो विचार. हे पंचभूते नव्हती समग्र, शशीमित्र नव्हते तै. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथोनी जाहले महत्तत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन, रजांशे सृष्टी कथा द्रुहिण. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यंत करविता. विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, चारी वेद उपदेशिले. चहू वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहुनी आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकली पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रां सांगे रुद्र हा. मग सांप्रदाये ऋषी पासोन, भूतळी आला अध्याय जाण. थोर जपतप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचेनी दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जपतप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडूनी यमकिंकर, रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिली दारू.
तिने कुतर्कवादी भेदी लक्षुन त्यांच्या हृदयी संचरली. त्यांसी मत्सर वाढविला विशेष. वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊनी यमपुरीस. महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती. शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती. नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान. हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्या लागून. आणुनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी. कुंभी पाकी घालावे त्यांसी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी. वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी. अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेकधार धरी. अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेकधार धरी. मृत्यूदुरी होय साच. अथवा शतक घट स्थापून. दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून. अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 6 सहस्त्र आवर्तने पूर्ण. शोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण. सद्गत होऊनी बोलत. सकल ऋषी रत्न मंडित पदक. स्वामी तू त्यांत. मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक. गुरु रक्षी त्यांपासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून. आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून. ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण. न्यास ध्यान युक्त पडून. गुरु पासून जे आले. परदारा आणि परधन ज्यांस. वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण. दुष्टी प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ. सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ. पुढे आणूनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण. बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्रघट मांडून. अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण. त्यात आम्र पल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनले. ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस. 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडांश. मृत्य समय येता धरणीस. बाळ मूर्छित पडी येला. एक मुहूर्त निश्चेष्टित. चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ. गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन. सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान. वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर. ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर. नेत्र खदिरांगारा सारिखे. तो मज घेऊनी जात असता. 4घे पुरुष धावोनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता. कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभस्ती. दिगंततम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून. करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर. भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार. आनंदाश्रू नेत्री आले.
अंगी रोमांच दाटले. मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे. देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर. डंगा गर्जे अवघ्यांत थोर. मुखद्वयाची महासुस्वर. मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर. शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर. सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी. नाद करी माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी. विधियुक्त होम करीतसे. षडस अन्ने शोभिवंत. अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत. आणुनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे. मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा. एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त. पुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत. म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता. तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंध वनी. की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. की श्वेतोत्पले मृडानी. रमणलिंग अर्चिजे. की निर्दैवास सांपडे चिंतामणी. शुधिता पुढे शिराब्धी ये धावुनी. तैसा कमलोद्भव नंदन. ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन. औतानपादी कयाधू हृदय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण. वंद्य जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण. निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करतला मळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ. नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी. पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी. दंडे ताडिल शक्राधिका. तो नारद देखोनी तेच क्षणी. कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्हपत्य. आहवनी उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण. प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरिती चरण. प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरिती चरण. ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी. षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडुनी. म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व. काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता. शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन. तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण. रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा. शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पुसू लागला. शिवसुत एका ते. तू कोणाच्या आज्ञे करून. आणीत होतास भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्त्र वर्षे पूर्ण. आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्रमहिमा तुझ ठाऊन असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता. कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यू चिन्ह. गंडांतर थोर होते. ते महत पुण्ये निरसुनी. सहज ते महत्पुण्ये निरसुनी सहज.
10 सहस्त्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत. हे अपर्णाधव हिम नग जामात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी. आणिक सहस्त्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पढता निर्दोष तो शिवरूप याच देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय क्षण राये शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण. ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पढती त्यांसी होय आयुष्य संतती. त्यांसी काळ न बाधे अंती. वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान. एकता पढता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण. सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत. तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता. गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वास बहुत. स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदासी पाऊन. राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण. स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण. एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण. इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान. त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण. न बाधीच सर्वथाही. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष. त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवोन वांज झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहास न आणावे. आपण त्यांच्या सदनास न जावे. ते त्यजावे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही असेना असे सर्व भावे निश्चित. अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित. हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान. तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानंद मूळ कंद. अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड. एकादशाध्याय गोडहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु.